जय श्रीराम मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप नक्कीच मजेत असणार. आज आपण आलो आहे भीमाशंकर ट्रेकसाठी आणि वाजल्यात सकाळचे 4:30 आणि आम्ही घरून निघलो 2 वाजता. तो आपल्यासोबत आज आहे विशाल दादा गुरव, नितेश जो कधीच सोबत नसतो आपल्या, आज आलाय. ऋषी दादा, निकास आणि माझा भाऊ केतन दिसले. सो आपण ट्रेक स्टार्ट करतोय आता अंधारामध्ये. टॉर्च वगैरे घेऊन आलोय आम्ही, बाकी मोबाईल तर आहेतच. चला तर भेटूया. सो असा काही उजेड आहे टॉर्चचा आणि खूप जास्त मच्छर वगैरे आहे. बघू आता कसे होते आणि कशी ट्रेक होते आपली. तर मित्रांनो, खूप जास्त अंधार आहे आणि एवढ्या अंधारामध्ये ट्रेक करतोय. आणि सेकंड टाइम आलो आहे आम्ही इथे. फर्स्ट ट्रेक पदरगडची केलेली होती आणि पदरगड आणि भीमाशंकरचा रस्ता सेमच आहे. सो बघू शकता पूर्ण वॉटरफॉलचा आवाज येतोय सगळीकडे आणि खूप ॲडव्हेंचरस आणि थ्रिलिंग ट्रेक होणार आहे ही. आवाज रेकॉर्ड कर रहा. बघू शकता मित्रांनो वॉटरफॉलचा आवाज. बघा कशी ट्रेक करतोय आम्ही. नाईट ट्रेक फुल थ्रिलिंग. हा बघू शकता रस्ता. सो आपण ट्रेक चालू केलेली 5:45 वाजता आणि आता वाजलेले आहेत 5:45. 1 तासामध्ये आपण पदरगडाच्या पायथ्याशी आलोय. खूप कालोख आहे. बघू शकता मित्रांनो वॉटरफॉल एक नंबर आहे. आता कालोखामध्ये काय दिसत नाही आहे, उजेड असल्यावर जाम भारी असेल. सो मित्रांनो, आता थोडाफार उजेड झालेला आहे. 6 वाजले आता आणि जवळजवळ 1.25 तास झाला आम्ही ट्रेक करतो आणि एक पण ब्रेक नाही घेतला आज. मौसमच तसा आहे, ब्रेक घ्यायची गरजच नाही वाटली आणि थकान पण नाही झाली. सो पूर्णपणे उजेडला आहे आता आणि शिडीची वाटेचे तर आपण आहोत. तर मित्रांनो, गोप्रोचा क्लॅम्प विसरलो मी आणि रोटेट होणार नाही गोप्रो. सो आता असं हातामध्ये पकडून चालायला लागणार आहे. आणि बघू शकता व्ह्यू. दाखवणार थोडं दाखवतो ना भाऊ. बोलतात घाम. हां, जय शंभू. जय शंभू. नारायण. बघू शकता व्ह्यू. माझं काकाचं मंगल होतं तू. वॉटरफॉलच वॉटरफॉल आहेत. असं आयुष्य जगा ना मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता फॉगच फॉग. कालचं काहीच दिसत नाही आहे आणि खूप मजा आली ट्रेकिंग करून. खूप दिवसानंतर जवळजवळ 1-1.5 महिन्यानंतर ट्रेकला आलो आहे आणि आम्हाला जवळजवळ 2.5-3 तास झाले ट्रेक करून. थोडं बाकी आहे, पोचू आता. बघू शकता फॉगच फॉग आणि एवढ्या कमी ह्युमिडिटीमध्ये सुद्धा एवढी जास्त गरम होते. पूर्ण टी शर्ट आणि ट्रॅक पण ओला झाला आहे घामाने. तरी पाऊस नाही आहे, पाऊस असतं तर अजून मजा आली असती. हे बघा
अशक्य सुंदर सह्याद्री. हुहू! बघू शकता मित्रांनो किती फॉग आहे. भाडू गुराव हस्ती भाई चेरुंदा मतलब पीस. मित्रांनो बघू शकता किती सुंदर वातावरण आहे आणि किती सुंदर फॉग आहे. सर्वत्र फॉग पसरलेला आहे आणि आमचे एवढे नशीब आहेत. नशीब नाही बोलू शकत, सगळीच लोक येतात फिरायला आले. तर मित्रांनो खरं सांगू तर खूप मजा येते ट्रेक करायला आणि थकावटाची वाटतच नाही. आणि बघू शकता जंगल किती सुंदर आहे. स्वर्ग सह्याद्री. अरे झाली ना बाबा सकाळीचे पारी ग सकाळीचे पारी आहे माझे सकाळीचे पारी ग सकाळीचे पारी. सूर्यदेव सुबनी उंगवला ग सूर्यदेव सुबनी उंगवला. विशाल बाला पुजारी कुठं गेला ग पुजारी कुठं गेला. तो गेला औंधाचे पाण्याला ग खाईचे पाण्याला. आई तुझा गुरव कुठे गेला ग आई तुझा गुरव कुठे गेला. आई तुझ्या सेवेला लाग लाग सेवेला लागला. आई तुझ्या सेवेला लाग लाग सेवे. सो मित्रांनो फक्त 3 तासामध्येच आपण ट्रेक पूर्ण केली आहे. तेवढी काय हार्ड ट्रेक नाही आहे. माहीत नाही लोक का बोलतात भीमाशंकरची ट्रेक खूप कठीण आहे. सो आपल्याला असं काही वाटलं नाही, नॉर्मलच ट्रेक होती. आणि 3 तास म्हणजे खूप जास्त झालं आम्हाला. कारण एक मुलगा होता तो जास्त चालत नव्हता, जो रेस्ट करत यायला लागले. नाही तर 2.5 तासामध्ये पूर्ण केलं असतं कवर. सो आपण आता माचीवर पोचलो आणि मंदिर फक्त 10 मिनिटावर आहे. मित्रांनो लाईनला उभं राहिलो आपण आता. खूप जास्त लाईन आहे बघू शकता. जोश दाखव भावा, तरी पण जोश दाखव आपला. हां जोश म्हणजे काय, आपण आहे जायचं तसं आलं तर बरोबर. काय ऋषी किती वाजता लागला? 7:30 कसं वाटतंय? काय आहे तसंच पाहिजे, 7 वाजता जो पण दर्शन होतं तो पण असंच राहणार. दर्शन झालं पण वाटणार काय ते नका विचारू. कंटाळला ना आला. 3.5 तास झाले ना.
अजून लोक बोलतात 5 तास 5 तास इथून लागतील. लागू दे आता काय, त्यासाठी सुट्टी घेतली आता काय सुट्टी. मित्रांनो जवळजवळ 6 तास लाईन उभा होतो आणि 6 तासानंतर आपलं दर्शन झालं आहे. 6 तासामध्ये आपलं दर्शन झालं आणि आपण निघालो आता गुप्त भीमाशंकरकडे. रस्ता थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे कारण चिकट झाले पावसामुळे, पाणी कंटिन्यू वाहत आहे त्याच्यामुळे. रस्ता आहे गुप्त भीमाशंकरकडे जाण्याचा, पूर्ण पाण्यातूनच रस्ता आहे. बघू शकता मित्रांनो कसा घनदाट रस्ता आहे गुप्त भीमाशंकरकडे जाण्याचा, एकदम जंगलातून. इथे झाड पडलेलं आहे. ही अशी नदी क्रॉस करून आपण चाललोय आता गुप्त भीमाशंकरकडे. झाडावर मस्त छान प्रकारे असं ओम लिहिलेलं आहे आणि अशी मार्किंग केलेली आहे. त्या मार्किंगनुसार आपल्याला जायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटाची ट्रेक आहे, जास्त नाही आहे, तर पूर्ण जंगल ट्रेक आहे. 10 ते 15 मिनिटात आपण पोहोचू गुप्त भीमाशंकरवर. तो तुम्हाला दाखवतो डायरेक्ट तिथंच. निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही ट्रेक करत गेलो. तर मित्रांनो पाऊस चालू झाला आणि आपण पोहोचलो आता गुप्त भीमाशंकरला. जसं जसं जवळ जात होतं तसं तसं पाऊस खूप जोराचा लागला होता. हे बघू शकता, आपल्याला नदी क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे. तो मित्रांनो ही नदी क्रॉस करून आपल्याला जायचं आहे त्या बाजूला. बघू शकता त्या बाजूला जायचं आपल्याला. पावसामुळे नदीचा फोर्स खूप वाढला होता. आम्ही लवकर दर्शन करून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. या बाजूला आणि पाऊस खूप चालू झालाय. पोचलो आपण, पाऊस खूप जोरात आहे. पोहोचलो आपण आता गुप्त भीमाशंकर जवळ. हे बघू शकता तुम्ही, इथे शिवलिंग आहे. मित्रांनो पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे, खूप जास्त.
वाढला तर आम्हाला त्या बाजूला जाता नाही येणार. चला रे पटापट. चला दोन्हीकडे दर्शन करून झाले आणि आम्ही आता निघालो घरी जायला. गुप्ता भीमाशंकरचे पण दर्शन झाले आणि भीमाशंकरचे पण दर्शन झाले. पाण्याचा फ्लो वाढला त्याच्यामुळे आम्ही लवकर निघलो, नाही तर परत क्रॉस करायला नसतं भेटलं आम्हाला नदीतून. मित्रांनो अशा प्रकारे आपली भटकंती झाली पूर्ण आणि आपण चालू होता घरी. चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा.